नमस्कार मंडळी. भाजी, उसळ, आमटी प्रत्येक पदार्थाची चव एका क्षणात खुलवणारे हे खास घरगुती सिक्रेट. कांदा, खोबरे, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि खडे मसाल्यांपासून तयार केलेला हा चवीचा खजिना. चला बनवूया. नमस्कार मंडळी. बऱ्याचशा भाज्यांमध्ये, आमटीमध्ये मी तुम्हाला सांगते की अहोंनी केलेलं हे वाटप आहे किंवा हा मसाला आहे. तर हा मसाला त्यांची करण्याची पद्धत आता आपण पाहूया. चला तर मग. सर्वप्रथम हे सगळं साहित्य अहोंनी तयार करून घेतलं आहे. इथे कांदा कापून घेतला आहे. त्यानंतर लसूण जी साल काढून घेतलेली आहे त्यांनी, हे सगळं अंदाजे घेतलं आहे त्यांनी. त्यानंतर 2 खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे बघा, इथे लवंग घेतले त्यांनी, काळी मिरी घेतली, फ्रेश अशी कोथिंबीर घेतली, धणे घेतले, तमालपत्र, दालचिनी घेतले. तर आता आपण अहो कसं वाटण करतात ते पाहूया. त्यामुळे भाजीला छान अशी चव येते. चला तर मग. सर्वप्रथम या ठिकाणी मी तवा ठेवलेला आहे. आता या तव्यामध्ये थोडंसं तेल घालणार. आता ही सगळी तयारी अहोंनी केली, पण वाटण मात्र मी करणार आहे. तर सर्वप्रथम आता या तव्यावरती तेल घातलंय, त्यामध्ये कांदा घालून घेऊया आणि कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया. चला तर मग. आता कांदा तुम्हाला चांगला लालसर होईपर्यंत परतून घेते आणि मग दाखवते. तर अशा प्रकारे कांदा आपण परतून घेणार आहोत सोनेरी रंगाचा होईपर्यंत. कांदा लाल असा मी परतून घेत आहे, लाल होईपर्यंत, सोनेरी रंगाचा दिसेपर्यंत. हे अहोंची ही स्पेशल रेसिपी आहे. त्यामुळे भाज्यांना छान अशी चव येते. नेहमी ते वाटण करतात, आज त्यांनी तयारी करून दिली. आता म्हटलं बाकीचं सगळं मी करते. कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलंय. कांदा पहा लालसर असा होईपर्यंत मी छान असा परतून घेतलाय. आता हा काढून घेते. आता या ठिकाणी बघा, कांदा आपला चांगला तळून झालेला आहे. आता आपण लसणी देखील छान अशा भाजून घेऊया. एकच चमचा मी तेल घातलंय आणि या लसणी भाजून घेते. तुम्ही ठेचून या भाजून घेतल्यात तरी चालेल, मी डायरेक्ट अशाच घेणार आहे. लसूण देखील भाजून झालेली आहे किंवा म्हणा तळून झालेली आहे. यानंतर खडे मसाले मी भाजून घेते. आता यानंतर सर्वात शेवटी आपण खोबरं भाजून घेणार आहोत, लालसर असं. सुकं खोबरं आहे हे. आणि या सुक्या खोबऱ्याबरोबर आपण ओलं खोबरं देखील भाजून घालू शकतो. आता हे भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने हे सगळे जिन्नस आपले भाजून झाले. आता हे गरम आहेत, गार होऊ दे. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते आणि कढीपत्ता घालायचा. कारण असा कढीपत्ता आपण जर घातला तर तो काढून ठेवतो भाजीतला किंवा वरणातला. मग निदान ह्या वाटणामध्ये आपण जर कढीपत्ता घातला तर तो निदान पोटात तरी आपल्या जाईल, म्हणून कढीपत्ता घालायचा. आणि आता हे गार होऊ दे, मग आपण वाटून घेऊया. चांगलं असं बारीक असं वाटून घेऊया. चला तर मग. हो, आता हे वाटण आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घेऊया. चला तर मग, वाटल्यावर तुम्हाला दाखवते. तर पहा, अहोंनी या वाटणाची तयारी करून ठेवली होती. म्हणजे कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, सगळे खडे मसाले, सगळी तयारी करून ठेवलेली होती वाटणाची. तर हे सगळे जिन्नस भाजून मी हे वाटप करून घेतलंय आणि हे पहा चांगलं वाटूनही घेतलंय. अगदी बारीक असं मिक्सरमध्ये पाण्याचा थेंबही न घालता वाटून घेतलंय बघा. म्हणजे 10-15 दिवस तरी चिंता मिटली माझी. तर असा स्वयंपाक आपला पटकन होण्यासाठी हे जे वाटण लागतं, या वाटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.